महेश कोठार यांचे सगळेच पिक्चर चांगलेच असतात, उत्कृष्ट असतात, सगळ्या जनरेशनसाठी असतात. एकदम अप्रतिम चित्रपट त्यांनी बनवलेला. कॉमेडी, ॲक्शन, लव सीन सर्व असतं त्याच्या पिक्चरमध्ये आणि त्याचा पिक्चर म्हटलं की एकदम फ्रेश होतो माणूस एकदम. माझे फेवरेट महेश कोठार आहेत. आय प्रिफर टू वॉच हिज मूवी कारण खरंच सेन्सिबल असतात. धूम धडाका वगैरे सर्व पिक्चर जवळजवळ त्यांचे बहुतेक पिक्चर पाहिलेले. महेश कोठार यांचे पिक्चर्स खूप मला आवडतात. त्यांची ॲक्टिंग वगैरे खूप छान आहे. लक्ष्मीकांत बेर्डे आणि महेश कोठारे व्हेरी गुड. जेवढे त्यांचे पिक्चर ते सगळे पाहिलेले आहेत. माणसाचं मनोरंजन निव्वळ झालंच पाहिजे एवढ्या बाबतीत तरी चांगले पिक्चर होते त्यांचे. महेश कोठारांबद्दल प्रश्नच नाही. रसिकाजन हो, आपण माझा धूमधडाका पाहिलात, दे दणादण पाहिलात, थरथराट पाहिलात, धडाकेबाज पाहिलात, झपाटलेला पाहिलात, चिमणी पाखरंही पाहिलात आणि मला तुम्ही खूप खूप यश दिलं. अशा माझ्या ह्या 13 यशस्वी चित्रपटांच्या मालिकेनंतर मी आता पुन्हा येत आहे एक नवीन कल्पना घेऊन. माझ्या लक्षाशिवाय मी निर्माण केलेला हा पहिलाच चित्रपट. पण का कोणास ठाऊक मला पावलोपावली असं वाटत होतं की लक्षा सतत माझ्याबरोबर आहे. खबरदारी कल्पना माझ्या डोक्यात गेले कित्येक वर्ष होती, पण काही केल्या माझ्या हातून या चित्रपटाचं स्क्रिप्ट तयार होत नव्हतं. मी खूप प्रयत्न करत होतो, पण काही केल्या ती भट्टी जमत नव्हती आणि अचानक ती भट्टी जमली. मी लगेच अभिरामला फोन केला, अभिराम भडगमकर. आम्ही दोघांनी मीटिंग केली आणि ह्या स्क्रिप्टवरती काम सुरू केलं आणि म्हणता म्हणता हे स्क्रिप्ट तयार झालं. पण ह्या स्क्रिप्टसाठी मला 3 कलावंत हवे होते, 3 ताकदीचे कलावंत. भरत भालेराव हा खबरदार नावाच्या एका वृत्तपत्राचा तडफदार स्ट्रॉंग बोल्ड पत्रकार, गौरी श्रृंगारपुरे याच न्यूजपेपरची एक स्ट्रॉंग तडफदार संपादक आणि एक कॉमन मॅन मारुती कांबळे नावाचा. या 3 कॅरेक्टर्ससाठी मला स्ट्रॉंग आर्टिस्ट हवे होते. भरत भालेराव, संजय नार्वेकर आणि निर्मिती सावंत. कल्पना खूप सुंदर होती कारण हे 3 ताकदीचे कलावंत आहेतच, गुणी कलावंत आहेतच, पण त्याचबरोबर ते खूप खूप बिझी कलावंत आहेत आणि ह्या तिघांच्या तारका एकत्र आणणं म्हणजे एक फार मोठी सर्कस होती. करता 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 माझ्या असं लक्षात आलं की मे महिन्यामध्ये या सगळ्या तारका जमून येत आहेत, पण त्यासाठी मला स्टार्ट टू फिनिश पिक्चर करणं महत्त्वाचं होतं. मी आजपर्यंत कधीही स्टार्ट टू फिनिश पिक्चर केलेलं नाही. माझा प्रत्येक चित्रपट मी 2 शेड्यूल्समध्ये केलेला आहे किंवा 3 शेड्यूल्समध्ये केलेला आहे, पण हा चित्रपट मला एका शेड्यूलमध्ये स्टार्ट टू फिनिश करणं भाग होतं. त्यामध्ये इतकी लोकेशन्स होती, त्यामध्ये त्याच्यामध्ये इतके पैलू होते, इतके शेड्स होते की इट वॉज अ व्हेरी बिग टास्क, इट वॉज अ डिफिकल्ट टास्क. अर्थात या चित्रपटामध्ये सुद्धा इतर कलावंतांची साथ हवी होती. ते सुद्धा तितकेच ताकदीचे आणि तितकेच गुणी. त्यासाठी आम्ही कास्टिंग केलं. चला माझ्याबरोबर, मी तुम्हाला ह्या खबरदाच्या पडद्या मागे घेऊन जातो. शॉट साऊंड, कॅमेरा, टेक 2, क्लॅप, ॲक्शन. खबरदार या चित्रपटाचा शूटिंगच्या काळातला एक्सपिरियन्स खूपच छान होता. सगळेच मोठमोठे कलाकार त्या सिनेमात असल्यामुळे आम्ही खूप मजा करायचो तिथे. महेशजींबरोबर मी आधी काम केलं होतं पछाडलेलामध्ये. त्याच्या आधी मी चित्रपट केला होता खतरनाक. त्यामुळे त्या माणसाचा अंदाज मला माहिती आहे, त्याला काय अपेक्षित आहे मला माहिती आहे. तो विश्वास असल्यामुळे
खबरदारचं काम करताना फार पटापट झालं आणि कुठे काय असं रिटेक होत गेलं नाही. आणि एकंदरीत टीम इतकी चांगली होती, निर्मिती सावंत म्हणा, संजय नार्वेकर म्हणा, पॅडी, इवन सगळीच पूर्ण गँग जी होती ती इतकी चार्ज होती की एकंदरीत काम करताना फार मजा आली. खबरदारचं सगळं शूटिंग कोल्हापुरात झालं. महेश कोठारे या सिनेमाचे दिग्दर्शक आहेत, ते नावाजलेले आहेत, तुम्हाला माहितीच आहे. माझी त्यांच्याबरोबर ही पहिली फिल्म. व्हेरी गुड एक्सपिरियन्स फॉर मी, बिकॉज खूप मजा आली काम करायला. महेश कोठारे यांसारखं डायरेक्टरबरोबर काम करणं माझा तसा सेकंड एक्सपिरियन्स होता. तसं आय डन अ लॉट ऑफ फिल्म. महेश कोठारेंचे आम्ही लहानपणापासून चित्रपट पाहत होतो आणि आता त्यांच्याबरोबर स्वतः मला काम करण्याची संधी मिळाली. आय विल ऑलवेज ग्रेटफुल टू हिम. एकतर महेश कोठारेंबरोबर काम करण्याचा माझा पहिलाच योग आला त्यांच्यावर काम करायचा. आणि माणूस म्हणूनही चांगले आहे ते, दिग्दर्शक म्हणून चांगले आहे, मी पहिल्यापासून ओळखत होतो, पण असा कधी योग आला नव्हता. माझं कॅरेक्टर आहे मारुती कांबळे. हा टिपिकल मध्यमवर्गीय म्हणजे साधा सरळ असा कॅरेक्टर आहे. तो फार गमतीदार रोल आहे. म्हणजे पत्रकार तर आहेच तो, त्याला म्हणजे तो त्या भाषेत म्हणू की स्टार पत्रकार, ज्याला सगळ्यांच्या आधी न्यूज लागतात वगैरे, आणि मग ती न्यूज मिळवण्यासाठी जी त्याची खटपट असते ती फार महत्त्वाची असते. ती धडपड करता करताच एक त्याला कॉमेडी सेन्स त्यांनी दिलेला आहे. मिस गौरी शृंगारपुरे MA असं माझं त्याच्यातलं कॅरेक्टर आहे. मी संपादक आहे खबरदार नावाच्या वृत्तपत्राची. आणि माझा असा अट्टहास असतो त्या सिनेमामध्ये की कुठेही घडलेली घटना प्रथम आधी माझ्या वर्तमानपत्रात छापली गेली पाहिजे. मी आणि भरत आम्ही ऑल द बेस्ट पासून एकत्र आहोत, त्यामुळे आमचा रॅपो अत्यंत जमलेला आहे. संजयचं टायमिंग जो सेन्स आहे, म्हणजे त्याचा प्लस पॉईंट एनर्जी ज्याला म्हणून आपण, प्रचंड एनर्जी आहे त्याकडे. एकमेकांच्या सवयी माहिती आहे. तू असं बोलणार, मग मी असं बोलतो, मग असं बोलतो. एकदा सांगितलं ना की कळतं आम्हाला तुला काय पाहिजे आणि मला काय पाहिजे. उलट चांगला मी दोघंही चांगलेच खुललो. त्यामुळे ते वाढत गेले सीन्स आणि डेव्हलप होत गेले. प्लस रसिका पण चांगली ॲक्ट्रेस आहे, तिला पण कॉमेडीचा चांगला सेन्स आहे. मी भरत जाधव आणि पॅडी कांबळे या तिघांचं कॉम्बिनेशन असल्यामुळे, म्हणजे आमचे सीन्स तिघांचे जास्ती असल्यामुळे आणि तिघांचे ट्युनिंग चांगलं असल्यामुळे आम्ही खूप एन्जॉय करायचो सीन्स. जे मला वाटतं नेहमी की जिथे मी एन्जॉय करू शकते कुठलाही सीन, तिथे माझं ऑडियन्स एन्जॉय करू शकतो. 3 गाणी आहेत या चित्रपटात. ती तिन्ही वेगवेगळी आहेत. सगळीच गाणी चांगली झाली आहेत. त्यातल्या 2 गाण्यात मी होते, एक तर माझं आणि माझ्या बायकोचं. ते पण मस्त झालेलं आहे. हुम्मा हुम्मा अंगात आलं कसं मनात झालं, मज्जा करूया जरा करू जरा. त्याला एक इंडियन रिदम म्हणजे आम्ही लाईव्ह केलं, असं हल्ली म्युझिक होत नाही लाईव्ह. माझ्या मते लोकांना ते फार आवडेल ते गाणं. आणि दुसरं म्हणजे आयटम सॉन्ग, तो ते गाणं फार उत्तम आहे. ते दोन्ही गाणी मला खूप आवडली. आणि नंतर आमचं समारोपाचं जे गाणं आहे पत्रकार परिषदेमध्ये, ते छान झालेलं आहे. असा प्रयत्न केला की हिंदी शब्द हल्ली जरा ट्रेंड चालला आहे, हिंदी आणि मराठी असं ते मिक्स. दिल को दिया थोड़ा ढिल तो झट से पतंग कट गई तेरी, दिल को दिया थोड़ा सा ढिल तो झट से पतंग कट गई तेरी. अतिशय छान काम झालेलं आहे. खबरदारचं म्युझिक म्हणजे एक वेगळा ट्रेंड येईल असं मला वाटतं. खबरदारमध्ये ही जी 3 गाणी आहेत ही महाराष्ट्रभर गाजतील असं मला एकदम कॉन्फिडंट आहे. छोकरी गेली तर मिळेल दुसरी, नोकरी गेली तर मिळे ना दुसरी. रे 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 प्यार चीज है बड़ी
सगळीच गाणी चांगली झाली आहे, मस्त झालेलं आहे, अत्यंत कॅची आहे ती. तिन्ही गाणी सुपर झाली आहेत. चित्रपटात सुरुवातीलाच मी असं कौलावरनं घसरत येतो वगैरे, ते 1-2 वेळा डमी दाखवला आम्हाला की असं 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 यायचं वगैरे. मला वाटलं ठीक आहे, डमी करणार आहे, आम्ही थोडी करणार आहोत. मग मला कळलं की नाही नाही तू करायचं ते एवढंसं, ते येऊन आणि ते तुला धरणार खाली लोक. म्हटलं धरणार ठीक आहे, पण नाही धरलं तर काय होईल. पण तो झाला, सिक्वेन्स चांगला झाला असं कौलावरनं खाली येताना. इसमें 2 सीक्वेंसेस थे जो बढ़िया सीक्वेंस है. एक पिक्चर की ओपनिंग ही है जिसमें भरत यादव को हैंग करना था, और वो हैंगिंग भी उल्टा हैंगिंग था जिसमें काफ़ी दिक्कतें आई. एक बार हार्नेस पिनाकर भरत जी ने उतारवा दिया, बट फाइनल आउटपुट बहुत बढ़िया आया उसमें. महेश कोठारे हे खूप म्हणजे आपल्या भाषेत त्या सिनेमात घुसलेले असतात, खूप एक्साइटेड असतात ते. महेशजी नेहमीच फ्रीडम देतात प्रत्येक कलाकारांना. असा फ्रीडम असेल तर निश्चितच कॉमेडी ॲक्टर ॲक्ट्रेसला खूप मजा येते काम करायला. सगळं हसी मजाकमध्ये सगळं चाललेलं असतं, त्यामुळे कधी टेन्शन येत नाही. त्यांना परफेक्ट माहिती असतं की मी हा अँगल का लावतोय. त्यांच्या डोक्यात सगळं क्लिअर आहे. सरळ इथून सुरू झालं शूटिंग आणि इथे आमचं संपलं. चांगलं करण्याचा काही आम्ही प्रयत्न केलाय. प्रत्येकाने फार मनापासून काम केलेलं आहे. मला असं वाटतं तुम्हाला तर आवडेल, तुम्ही पहा, जरूर पहा. खबरदार इज अ गुड पॅकेज. लोकांना कॉन्फिडेंटली सांगू शकतो की महेश कोठारेंनी अजूनपर्यंत जेवढे पिक्चर दिलेत त्यात हा वेगळा असेल. हा सिनेमा तुम्ही बघा आणि मला नक्की कळवा तुम्हाला कसा वाटला तो. आणि मी माझ्याकडून तरी तुम्हाला पूर्ण गॅरंटी देते की हा सिनेमा तुम्हाला नक्की आवडेल. मजा करूया जरा करू जरा, कसन समनात झालं तुमशान अंगात आलं, कसन समनात झालं. मजा करूया जरा करू जरा, मजा करूया जरा करू जरा.